नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद श्यामसुंदर बेंद्रे, BSc M.Ed, रंगराव देशमुख माध्यमिक विद्यालय, आंबोडे बुद्रुक, तालुका जिल्हा सातारा, ई गणित वर्गामध्ये आपलं स्वागत करत आहे। आतापर्यंत आपण माझे इतर व्हिडिओ बघून आपले अध्यापन करत असणार आहात आणि करणार आहात। इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन। या अर्थनियोजन प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण जीएसटी ओळख, त्यानंतर आपण बघितलं पूर्वज्ञान म्हणजे काय, शतमान कसं काढायचं की ज्याचा उपयोग आपल्याला जीएसटी गणनामध्ये होतो, याचा व्हिडिओ आपण बघितला। त्यानंतर आज आपण बघणार आहोत व्यवसाय साखळीतील जीएसटी व इनपुट टॅक्स, म्हणजे जीएसटी उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत कसा गोळा केला जातो याची माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे। तर चला मग आपण सुरू करूया व्यवसाय साखळीतील जीएसटी व इनपुट टॅक्स। व्यवसाय साखळीतील जीएसटी, जीएसटी इन ट्रेडिंग चेन। काय असते ट्रेडिंग चेन ही? तर ही सगळ्यांना माहिती आपल्याला, उत्पादक म्हणजे कारखान्यामध्ये माल तयार होतो, तो माल घाऊक व्यापारी किंवा वितरक यांच्याकडे येतो, त्यांच्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे येतो, म्हणजे जिथं आपण दुकानामध्ये घ्यायला जातो ते दुकान, आणि नंतर ग्राहकाकडे येतो। अशा पद्धतीनं हे व्यवसायाची साखळी असते। याचं एक उदाहरण आपण बघणार आहोत, त्याचा उल्लेख पुस्तकामध्ये आहे। समजा एका उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्यास एक घड्याळ नफ्यासह 200 रुपयांना विकले, घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाऱ्यास 300 रुपयांना व किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकास ते घड्याळ 400 रुपयांना विकले। जीएसटीचा दर 12% आहे, तर उत्पादक, घाऊक व किरकोळ व्यापारी खालील प्रमाणे कराची वजावट घेऊन उरलेला टॅक्स कसा भरतात ते खालील ओक तक्त्यावरून आपण अभ्यासणार आहोत। आता ज्या वेळेला उत्पादकाकडून ग्राहकाकडे ज्यावेळेला घड्याळ जाते त्यावेळेला त्याचे 3 व्यवहार होतात। म्हणजे पहिला व्यवहार होतो उत्पादक आणि घाऊक व्यापारी, त्यानंतर दुसरा व्यवहार होतो घाऊक व्यापारी ते किरकोळ व्यापारी, घाऊक म्हणजे त्याला आपण होलसेल व्यापारी म्हणतो, आणि किरकोळ व्यापाऱ्यापासून ग्राहकापर्यंत, म्हणजे असे 3 व्यवहार याच्यामध्ये होतात। प्रत्येक व्यवहारामध्ये कर आकारणी केली जाते आणि हा जमा झालेला कर राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला कसा पोहोचतो ते आपण या ओक तक्त्यावरून बघणार आहोत। आणि त्याच्यावरूनच आपल्याला जीएसटी चं कर बीजक कसं लिहायचं तेही आपल्याला समजणार आहे। चला तर मग बघूया आपण तो ओक तक्ता। उत्पादक, त्यानंतर घाऊक व्यापारी। उत्पादक काय करतोय, एक घड्याळ कोणाला देतोय, घाऊक व्यापाऱ्याला दिलं घड्याळ, त्या घाऊक व्यापाऱ्यानं किती रुपये दिले त्याला, 200 रुपये। आता हे 200 रुपये त्याला दिले, ह्या 200 रुपयावरती आपण बघितलेलं आहे की जीएसटीचा दर आहे 12%। मग जीएसटी किती आकारला, म्हणजे घाऊक व्यापाऱ्यानं उत्पादकाला किती जीएसटी दिला, तर 200 चे 12%, किती येत आहेत, 24 रुपये। कसे बघा, घड्याळाची किंमत रुपये 200, जीएसटी 6% बरोबर 12, एचजीएसटी 6% बरोबर 12, एकूण किंमत 224। म्हणजे या दोन व्यापाऱ्यामधलं कर बीजक जे आहे ते या पद्धतीने होतं। परीक्षेत ज्याला तुम्हाला कर बीजक लिहायला सांगतात ते या पद्धतीने लिहायचं। त्या वस्तूची किंमत काय असेल ते, त्याच्यावरचा सीजीएसटी, एचजीएसटी आणि एकूण किंमत, त्याला म्हणायचं कर बीजक। हे उत्पादकाचे कर बीजक आहे, कारण उत्पादकानं घाऊक व्यापाऱ्याला घड्याळ विकलं, घाऊक व्यापाऱ्यानं त्याला 200 रुपयाला दिलं, 200 रुपयाचे 12% 24 रुपये, हा जीएसटी पण दिला, म्हणजे घाऊक व्यापाऱ्यानं उत्पादकाला एकूण किती पैसे दिले, 224 रुपये।
आता घाऊक व्यापाऱ्यानं पुन्हा ते घड्याळ कोणाला विकलं? किरकोळ व्यापाऱ्याला. हा किरकोळ व्यापारी आहे. त्या किरकोळ व्यापाऱ्याला हे घड्याळ त्यांनी विकलं. किती रुपयाला विकलं? तर 300 रुपयाला. उदाहरणात दिलेलं आहे. 300 रुपये त्या किरकोळ व्यापाऱ्यानं त्या घाऊक व्यापाऱ्याला दिले. त्याच्यावर आणखी काय केलं? कर पण दिला, जीएसटी. किती दिला जीएसटी? तर ह्या 300 रुपयावरती 12%. किती झाला तो? 36. कसा झाला बघा, त्याचा करबीजक काय होईल तयार? आता घड्याळाची किंमत 300 रुपये. ह्या घड्याळाची किंमत इथं 300 रुपये. किती कर आकारलेला आहे? सीजीएसटी 6%. आता मी इथं का म्हणलेलं 6%? कारण जीएसटी आहे 12%. त्याचा निम्मा किती होणार? सीजीएसटी 6%. म्हणून इथं 6% घेतलेला आहे. बरोबर 18 रुपये. एचजीएसटी 6% बरोबर 18 रुपये. मग किरकोळ व्यापाऱ्यानं एकूण पैसे घाऊक व्यापाऱ्याला किती दिले? 336 रुपये. याला म्हणायचं किरकोळ व्यापारी न घाऊक व्यापाऱ्याला जे पैसे दिले त्याचं करबीजक, म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याचं करबीजक. म्हणजे याचं हे करबीजक आहे. त्यानंतर किरकोळ व्यापाऱ्यानं हे घड्याळ ग्राहकाला दिले. ग्राहकाला देऊन टाकले. किती रुपयाला दिले? तर आपण उदाहरणात दिलेलं आहे 400 रुपयाला. मग 400 रुपयाला ते ग्राहकाला दिले. 400 रुपये ग्राहकानं किरकोळ व्यापाऱ्याला दिले. किरकोळ व्यापाऱ्याला ते 400 रुपये देताना त्याच्यावर जीएसटी पण दिला. तो किती दिला? तर 400चे 12%. म्हणजे किती? 48. 12 चौक 48. ह्याचं करबीजक कसं तयार होईल किरकोळ व्यापाऱ्याचं? बघा, घड्याळाची किंमत 400 रुपये, जीएसटी 6% 24 रुपये, 6 चौक 24, एचजीएसटी 6% 24 रुपये आणि एकूण किंमत 448 रुपये. आता हा करबीजक झालं. पण कर शासनाकडे कसा जमा होतो ते आपण आता बघणार आहोत. बघा, आता उत्पादकानं किती रुपये घेतले घाऊक व्यापाऱ्याकडून? जीएसटीचे 24 रुपये घेतले. ते 24 रुपये त्याने कोणाला भरले? शासनाला भरले. आता 36 वजा 24 म्हणजे कुठले आले हे? 36 वजा 24 तर घाऊक व्यापाऱ्यानं किरकोळ व्यापाऱ्याकडून किती रुपये घेतले? 36 रुपये घेतले. 36 मधनं घाऊक व्यापाऱ्यानं उत्पादकाला दिलेले किती होते? 24 रुपये. ते वजा करून घेतले. म्हणजे घाऊक व्यापाऱ्यानं उत्पादकाला दिलेला जीएसटी तो त्यानं त्याचा काढून घेतला आणि शासनाला किती भरले? फक्त 12 रुपये. बघा, त्यानंतर किरकोळ व्यापाऱ्यानं किती भरले शासनाला ते आपण बघूया. तुमच्या सहज लक्षात आलं असेल, किरकोळ व्यापाऱ्यानं घाऊक व्यापाऱ्याला किती रुपये जीएसटी दिला? 36 रुपये. आणि ग्राहकाकडून किती घेतलेला आहे? 48 रुपये. म्हणजे 48 वजा 36 किती झाले? 12. म्हणजे घाऊक व्यापाऱ्यानं जेवढे जमा केले तेवढेच पैसे किरकोळ व्यापाऱ्यानं शासनाला जमा केले. हा व्यवहार तुमच्या लक्षात येतोय का? बघा, 200 रुपयाला घड्याळ याने विकलं. 200 रुपयावर जीएसटी घेतला 24. उत्पादकांना तो आहे तसा जीएसटी शासनाला भरला. म्हणजे ह्याला किती मिळाले? फक्त 200 रुपये. घाऊक व्यापाऱ्याने हे 300 रुपयाला विकलं. घाऊक व्यापाऱ्याने ह्यांना दिला होते 24 रुपये. ह्या 300 रुपये किरकोळ व्यापाऱ्याकडून घेतले. त्याच्याबरोबर 36 रुपये जीएसटी घेतला. त्यातले 24 रुपये त्यानं वजा करून घेतले. आणि म्हणजे ह्याला फायदा किती होणार आहे? फक्त 100 रुपये फायदा होणार आहे. मग हा कर, त्यांनी घेतलेला कर राहिलेला 12 रुपये शासनाला भरला. किरकोळ व्यापाऱ्यानं ग्राहकाकडनं 400 रुपये घेतले, अधिक 48 रुपये जीएसटी घेतला. 48 मधून त्यानं किती भरलेला होता जीएसटी घाऊक व्यापाऱ्याकडे? 36 रुपये. तो वजा केला, मग उरले किती? फक्त 12. ते त्यांनी शासनाला भरले. म्हणजे किरकोळ व्यापाऱ्याला फक्त फायदा किती झाला? 100 रुपये. म्हणजे जो कर आपल्याकडून घेतला तो त्यानं कुठं भरला? शासनाला भरला. आणि त्यानं अगोदर जो भरलेला होता घाऊक व्यापाऱ्याला तो काढून घेतला. म्हणजे अशा रीतीनं एकूण जीएसटी त्या शासनाला किती भरला गेला? 24 अधिक 12 अधिक 12 बरोबर 48. म्हणजे एकूण जीएसटी 48 रुपये भरला गेला. बघा, हा व्यवहार झाला उत्पादक ते ग्राहक घड्याळाचा. शासनाला जीएसटी किती मिळाला? एकूण 48 रुपये. त्यातले भरले किती? कुणी शासनाला? प्रत्येकाने शासनाला भरले.
उत्पादकानं 24 रुपये, घाऊक व्यापाऱ्यानं 12 रुपये, किरकोळ व्यापाऱ्यानं 12 रुपये. अशा पद्धतीनं जीएसटी हा शासनाकडे जमा होतो. सीजीएसटी 24 रुपये, एचजीएसटी 24 रुपये, निम्मा निम्मा. केंद्र शासनाकडे झाला 24 रुपये आणि राज्य शासनाकडे झाला 24 रुपये. आता जे कर बीजक आपण आता बघितली ते एकत्रित बघूया आपण थोडस. म्हणजे कर बीजक पहिलं कोणाचं होतं? उत्पादकाचं. काय कर बीजक होतं हे मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. घड्याळाची किंमत 200 रुपये, सीजीएसटी 6%, 12 रुपये, अशी एकूण किंमत 224. घाऊक व्यापाऱ्याचं कर बीजक काय आलं? इथं 300 रुपये, सीजीएसटी 18 रुपये, एचजीएसटी 18 रुपये, एकूण 336 रुपये. सेम कुणाचं? किरकोळ व्यापाऱ्याचं 400, सीजीएसटी 24, एचजीएसटी 24, एकूण 448 रुपये. आता हे प्रत्येकाचं कर बीजक आलं. पण ह्याचं वैशिष्ट्य काहीतरी आहे बघा. खाली तर मी लिहिलेलं आहे B2B, B2B, B2C. याचा अर्थ काय होतो बघूया आपण. अर्थ काय होतो ते. 2 जीएसटी धारक व्यापाऱ्यांमधील झालेल्या व्यवहारास बिझनेस टू बिझनेस, थोडक्यात B2B म्हणतात. म्हणजे हा जो उत्पादक आहे त्याच्याकडे जीएसटीएन आहे, घाऊक व्यापारी आहे त्याच्याकडेही जीएसटीएन आहे, किरकोळ व्यापारी आहे त्याच्याकडेही जीएसटीएन आहे, पण ग्राहकाकडे जीएसटीएन नसतो. कारण तो कुठलाही व्यवहार करत नाही किंवा कुठलं उत्पादन करत नाही, म्हणून ग्राहकाकडे कधीही जीएसटी नसतो. मग आता इथं हा व्यवहार कोणाकडे झाला? उत्पादकाचे कर बीजक, उत्पादक आणि घाऊक व्यापार यांच्यामध्ये हा व्यवहार झाला, म्हणून हा काय झाला? B2B. त्यानंतर घाऊक व्यापाऱ्याकडे जीएसटीएन आहे, किरकोळ व्यापाऱ्याकडे जीएसटीएन आहे, मग ह्या दोघांच्या मध्ये व्यवहार झाला, म्हणून बिझनेस टू बिझनेस, B2B. आता किरकोळ व्यापाऱ्याने जो व्यवहार केला त्या कर बीजकाला म्हणतात B2C. याचा अर्थ बघूया आपण की वस्तूचे उत्पादन झाल्यापासून ती ग्राहकापर्यंत पोहोचते त्या साखळीतील अंतिम कडीतील व्यवहारास बिझनेस टू कंझ्युमर, थोडक्यात B2C असे म्हणतात. कारण B2C, बी फॉर बिझनेस म्हणजे किरकोळ व्यापारी, जीएसटीएन धारक, आणि ग्राहक म्हणजे काय? कंझ्युमर, त्याच्याकडे काय जीएसटीएन नसतो, म्हणून त्याला या व्यवहाराला किंवा या कर बीजकाला B2C असे म्हणतात. बहुतांश तुमच्या लक्षात आलं असेल B2B म्हणजे काय आणि B2C म्हणजे काय. 2 जीएसटीएन धारक जो व्यवहार होतो त्यांना B2B म्हणतात. एक जीएसटीएन धारक आणि दुसरा जीएसटीएन धारक नसलेला त्याला म्हणायचं B2C. ठीक आहे. आपण आता पुढे जाऊया. ITC इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय भानगड आहे ही? ITC इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा आउटपुट टॅक्स. आता जी आपण साखळी बघितली ती साखळी जर तुम्हाला चांगली समजली असेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स तुम्हाला समजायला काहीही अवघड जाणार नाही. बघा आता, वस्तूचे उत्पादन केल्यापासून ती वापरणाऱ्या ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत मधल्या प्रत्येक व्यवहारात जीएसटी आकारला जातो. बघितलंय आपण आता इथं प्रत्येक व्यवहारात जीएसटी आकारला गेला. वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स. म्हणजे इथं काय बघा, आता सहज तुमच्या लक्षात येईल की आत्ताच जे आपण उदाहरण बघितलेलं होतं त्या उदाहरणामध्ये व्यापाऱ्याने गोळा केलेला टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स. पहिल्यांदा उत्पादकाने किती रुपये गोळा केले? 24 रुपये. घाऊक व्यापाऱ्याने किती केले? 36 रुपये. किरकोळ व्यापाऱ्याने किती केले? 48 रुपये. हा झाला त्यांचा आउटपुट टॅक्स. त्याच व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स होय. हा व्यापारी त्याने गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावाट घेतो, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. म्हणजे बघा आता मगाचं उदाहरण घेऊया आपण की त्याच व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स. म्हणजे घाऊक व्यापाऱ्याने दिलेला कर किती आहे? 24 रुपये. हा व्यापारी त्याने गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट घेतो. तो गोळा किती करतोय? 36 रुपये. घाऊक व्यापारी त्या 36 मधून 24 त्यानं वजा केला.
हे जे वजा करतो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. म्हणून देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच घाऊक व्यापाऱ्यानं दिलेला टॅक्स किंवा दिलेला जीएसटी, आउटपुट टॅक्स त्याचा किती होता 36 रुपये, इनपुट टॅक्स किती होता 24 रुपये. 36 वजा 24 बरोबर 12. म्हणजे त्याने किती भरलेले होते, फक्त 12 रुपये भरलेले होते. हा त्याचा देय जीएसटी झाला. तसंच किरकोळ व्यापाऱ्याचा देय जीएसटी किती झाला, त्याचा आउटपुट टॅक्स किती, तर त्याला गोळा किती केला टॅक्स 48 रुपये, तो त्याचा झाला आउटपुट टॅक्स. दिलेला कर किती होता खरेदीच्या वेळी त्यानं 36 रुपये, मग तो त्याच्यातून वजा करायचा. म्हणजे 48 वजा 36 बरोबर देय जीएसटी. 48 मधून 36 गेले 12 राहिले, तो त्याचा किरकोळ व्यापाऱ्याचा देय जीएसटी. बहुतांश तुमच्या लक्षात आला असेल हे. आता बघा हा आउटपुट टॅक्स, नीट लक्षात ठेवा आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचं, त्यानंतर इनपुट टॅक्स कशाला म्हणायचं, आणि सगळ्यात शेवटी इनपुट टॅक्स क्रेडिट कशाला म्हणायचं. ह्या 3 गोष्टी नीट लक्षात ठेवा. गोळा केलेला कर आउटपुट टॅक्स, खरेदीच्या वेळी दिलेला कर इनपुट टॅक्स, आणि इनपुट टॅक्स जी वजावट घेतो त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट. हे सूत्र कायम लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, कारण आपल्याला उदाहरण सोडवताना त्याचा उपयोग होणार आहे. बघा आता आपण उदाहरण घेऊया. चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 एवढा जीएसटी गोळा केला. तर सदर कालावधीत इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स किती, चेतना स्टोअर्सला इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळाले, त्यांनी देय असलेला जीएसटी काढा, केंद्राचा व राज्याचा देय कर काढा. उदाहरण बहुतांश तुम्हाला समजलं असेल. तुम्ही याच्यावरून पटकन लगेच सांगू शकणार आहात की इनपुट टॅक्स किती आहे आणि आउटपुट टॅक्स किती आहे. बघा आता चेतना स्टोअर्सने विक्रीच्या वेळी घेतलेला आउटपुट टॅक्स म्हणजे 1,22,500. चेतना स्टोअर्सने खरेदीला करतेवेळी दिलेला इनपुट टॅक्स बरोबर 1,05,000. म्हणून चेतना स्टोअर्सने इनपुट टॅक्स क्रेडिट किती घेतले, तर 1,05,000. केवढा इनपुट टॅक्स असतो तेवढंच त्यानं क्रेडिट घेतलं. म्हणजे त्यानं जो गोळा केलेला टॅक्स आहे विक्रीच्या वेळी त्याच्यातून हे इनपुट टॅक्स वजा केलं, इनपुट टॅक्स क्रेडिट वजा केलं की आपल्याला देय जीएसटी मिळतो. बघा आता आपल्याला एकाचं उत्तर मिळालं, इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स मिळाला. आता आपल्याला काय करायचं आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळालं ते काढायचं आपल्याला. काढलं आपण ते पण. आता त्यांनी देय असलेला जीएसटी किती, म्हणजे चेतना स्टोअरचा देय कर जीएसटी किती, तर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. बघा आता किमती भरूया आपण. 1,22,500 वजा 1,05,000. या दोन्हीतनी वजाबाकी केले तर किती येणार आहे, सहज कराल तुम्ही, अगदी बरोबर करताय. बरोबर जीएसटी बरोबर 22,000 रुपये. म्हणजे शासनाला चेतना स्टोअर्सने किती टॅक्स भरला, फक्त 22,000 रुपये. आता पहिल्याचं उत्तर मिळालं, दुसऱ्याचं मिळालं, तिसऱ्याचं मिळालं. आता केंद्राचा व राज्याचा देय कर कसा काढायचा बघा. आता ते पण आपण बघितलेलं आहे करबीजकामध्ये. केंद्राचा देय कर बरोबर 22,000 भागिले 2 बरोबर रुपये 11,000 आणि राज्याचा तेवढाच असतो 22,000 भागिले 2 बरोबर 11,000 रुपये. सगळ्याची उत्तर आपल्याला मिळाली. सगळ्यांना कळलं. विक्री म्हणलं की आउटपुट टॅक्स, खरेदी म्हणलं की इनपुट टॅक्स, एवढं लक्षात ठेवा. पुढचं उदाहरण. ब्युटी प्रोडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. तर या व्यवहारासाठीचे मे म्हणजे मेसर्स
ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची म्हणजेच CGST व SGST देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. उकल. मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली. हे पहिलं वाक्य आपलं. मग त्यांनी ब्युटी प्रॉडक्ट्सचा हा इनपुट टॅक्स किती होणार आहे? 6,000 गुणिले 18/100 बरोबर 60 गुणिले 18. कारण शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले. मग गुणाकार किती येणार आहे? रुपये 1080. म्हणजे ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली. मग अशी मी सांगितलं खरेदी म्हणलं की इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स कधी? ज्यावेळेला आपण देतो ते. म्हणून मे ब्युटी प्रॉडक्ट्सला मिळणारे इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर रुपये 1080. सौंदर्य प्रसाधने 10,000 रुपयांना विकली. त्यांनी विक्रीच्या वेळी घेतलेला आउटपुट टॅक्स बरोबर 10,000 गुणिले 18/100 बरोबर 100 गुणिले 18. कारण शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले. या ठिकाणी 1 2 1 2 राहिले 100 गुणिले 18. हा गुणाकार सहज करू शकाल. रुपये 1,800 रुपये. म्हणजे बघा ब्युटी प्रॉडक्ट्सने ज्याला खरेदी केली त्या खरेदीच्या वेळी किती GST भरला त्या व्यापाऱ्याला दिला तर 1,080 रुपये. हा झाला त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि गोळा केला त्याने विक्रीच्या वेळी किती केला गोळा? 1,800. हा झाला त्याचा आउटपुट टॅक्स. मग काय सांगितले आपल्याला? करबीजकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती असेल हे किती दाखवली असेल ते काढा. बघूया आपण आता. देय कर GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आहे? 1,800 वजा 1,080 बरोबर किती येणार आहे? 720 रुपये. म्हणजे या ब्युटी प्रॉडक्ट्सने एकूण GST किती भरला? 720 रुपये. आता ह्याच्यावरून तुम्ही CGST आणि SGST सहज काढाल कारण बरोबर याच्या निम्मा असतो. म्हणून केंद्राचा देय कर बरोबर 720 भागिले 2 बरोबर 360 रुपये. मग जेवढा केंद्राचा देय कर असतो तेवढा राज्याचा कर असतो. म्हणून राज्याचा कर पण किती येणार आहे? 720 भागिले 2 बरोबर 360 रुपये. लक्ष झालं सर्वांच्या? आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचं, इनपुट टॅक्स कशाला म्हणायचं किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट कशाला म्हणायचं. तर या पद्धतीने तुम्ही उदाहरणं सोडवा, सराव करा. एक कृतीयुक्त उदाहरण बघूया आपण ज्याच्यामध्ये चौकटी असतात असं उदाहरण बघूया. एका सायकल उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला 4,000 रुपये करपात्र किमतीने सायकल विकली. घाऊक व्यापाऱ्याने ती सायकल 4,800 रुपये करपात्र किमतीने दुकानदाराला विकली. दुकानदाराने ती सायकल 5,200 रुपये करपात्र किमतीने ग्राहकास विकली. GSTचा दर 12% होता. तर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर देय असणारा CGST SGST काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. काय कृती आहे बघा. कृतीचे मी 2 भाग केलेले आहेत. हा पहिला भाग व्यवसाय साखळी. आता कोणाकोणाच्यात व्यवसाय साखळी असणार आहे? तर उत्पादक, सायकलचा उत्पादक. त्यानंतर कोण असणार आहे? घाऊक व्यापारी. त्यानंतर कोण असणार आहे? दुकानदार. आणि सगळ्यात शेवटी कोण असणार आहे? ग्राहक. बघा आता इथं 4,000 रुपये करपात्र किमतीने विकली आणि GST दर किती आहे? 12%. म्हणजे उत्पादकाने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर म्हणजे उत्पादकानं घाऊक व्यापाऱ्याला 4,000 रुपयाला विकली सायकल आणि त्याच्या वेळेला 12% GST गोळा केला. मग 4,000 चे 12% बरोबर
4000 गुणिले, मी शिकवलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, चे म्हणजे गुणिले आणि 12% म्हणजे 12/100. 4000 गुणिले 12/100. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, इथं 40 राहिले, इथं 12 राहिले, म्हणून 480 रुपये. म्हणून उत्पादकाचा देय कर किती आला? 480 रुपये. उत्पादकानं शासनाला किती रुपये भरले? 480 रुपये. घाऊक व्यापाऱ्याने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर, म्हणजे घाऊक व्यापाऱ्यानं दुकानदाराला विकलं त्यावेळेला गोळा केलेला कर हा 4800 रुपयेवरती 12%. म्हणजे तो किती येणार आहे? आता ही मांडणी पुन्हा करायची नाही इथं, कारण आपल्याला चौकटी दिलेल्या आहेत, तर इथं कच्ची आकडेमोड करायची. 4800 गुणिले 12/100. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, मग राहिले 48 गुणिले 12. तो गुणाकार केला तर किती येणार आहे? 576 रुपये. पुढची साखळी बघूया आपण आता. घाऊक व्यापाऱ्याचा देय कर. घाऊक व्यापाऱ्याने गोळा केलेला कर वजा त्याने घेतलेली वजावाट. गोळा केलेला कर किती आहे त्यानं? 576. वजावाट किती आहे? 480. मग एकूण किती रुपये झाले? 96 रुपये झाले. म्हणजे घाऊक व्यापाऱ्याचा देय कर किती आला? 96 रुपये. आता पुढचा व्यवहार आहे दुकानदाराचा आणि ग्राहकाचा. दुकानदाराने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर 5200 वरती 12%. मग किती होणार आहेत? 5200 वरती 12%. 5200 गुणिले 12/100. शून्याला शून्य गेले, 52 गुणिले 12, मग गुणाकार किती येणार आहे तो? 624 रुपये. करून बघूया आपण. 5200 गुणिले 12/100 बरोबर 624. शून्याला शून्य, शून्याला शून्य गेले, म्हणजे किती राहिले? 624 रुपये. आता दुकानदाराचा देय जीएसटी. दुकानदाराने गोळा केलेला कर वजा दुकानदाराने घेतलेली वजावाट 624 रुपये वजा वजावाट तिने किती घेतलेली होती? दुकानदारानं 576 रुपये, कारण घाऊक व्यापाऱ्याला त्याने किती दिलेले होते? 576 रुपये. मग 624 वजा 576 बरोबर 48 रुपये. म्हणजे बघा, घाऊक व्यापाऱ्यानं शासनाला किती भरले? 96 रुपये. दुकानदारानं किती भरले? 48 रुपये. व्यवसाय साखळीतील जीएसटीचा भरणा केल्याचे विवरण बघूया आपण आता. उत्पादकानं काय केलंय? देय जीएसटी 480 रुपये, देय सीजीएसटी 240 रुपये. कसा? त्याच्या निम्मा. 480च्या निम्मा केलं 240 येणार आहे, तेवढाच काय असणार आहे? ये जीएसटी. आता घाऊक व्यापाऱ्यानं 96 रुपये, मग 96 रुपयाचे निम्मे किती येणार आहेत? तर किती येतील बघा आता. 96 भागिले 2 करा, 48 रुपये. अगदी बरोबर. आणि तेवढाच काय असणार आहे? हे जीएसटी. आता दुकानदारानं किती घेतला देय जीएसटी बघूया जरा आपण. किती घेतलाय? 48 रुपये. किती घेतलेला आहे? 48 रुपये. मग किती येणार इथं? 48 रुपये. आता जे जीएसटी किती येणार आहे? 48. मग सीजीएसटी किती येईल? त्याच्या निम्मा 24. त्याच्या तेवढाच एस जीएसटी 24. मग एकूण किती झाली याची बेरीज केली तुम्ही तर किती येणार आहे बेरीज बघा ती? 624 रुपये. देय जीएसटी किती असणार आहे? एकूण 312 रुपये. याची बेरीज केली तर तेवढीच येणार, याचं निम्म केलं तरी तेवढंच येणार. मग इथं सुद्धा 312 रुपये. म्हणजे इथं करबीजक कसं आहे हे तुम्हाला समजलं असेल या कृतीवरून. आज आपण जाणून घेतले की व्यवसाय साखळीतील जीएसटी कसा असतो, त्याची साखळी कशी असते. त्यानंतर आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स याची माहिती घेतली आपण, आणि या सगळ्यावर आधारित काही उदाहरणं सोडवली. 2 उदाहरणं आणि 1 कृती. तर याचा अभ्यास चांगला करा, सोपा आहे. एकदा आउटपुट टॅक्स कळलं, इनपुट टॅक्स कळलं की उदाहरणं सोडवायला काही हरकत नाही. सराव संच 4.2 मध्ये याच्यावर आधारित उदाहरणं आहेत, ती तुम्ही सोडवा आणि आपापल्या शिक्षकांना दाखवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका.
ई गणित वर्ग हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.